आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शक्तीपीठ विरोधात वाळवा तालुक्यात रणशिंग, हजारो शेतकऱ्यांची भव्य बाईक रॅली। जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची घोषणांनी वाळवा तालुका दणाणला। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाळवा तालुका शक्तीपीठ संघर्ष समितीच्या वतीने शक्तीपीठ महामार्गाविरोधात विराट जनक्षोभ पाहायला मिळाला। तालुक्यातील बोरगावपासून ते आयतोडे खुर्दपर्यंत हजारो शेतकऱ्यांनी भव्य बाईक रॅली काढत शासनाच्या प्रस्तावित महामार्गाला तीव्र विरोध दर्शवला। शक्तीपीठ महामार्गामुळे वाळवा तालुक्यातील बोरगाव, मसुचीवाडी, नवेखेड, जुनेखेड, वाळवा, एडेनीपाणी, कामेरी, इटकरे, कुरळप आणि आयतोडे खुर्द या गावातील सुमारे 812 एकर सुपीक जमीन बाधित होणार आहे। आपल्या हक्काच्या जमिनी वाचवण्यासाठी शेतकरी आक्रमक झाला असून रॅली दरम्यान शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून केला होता। रॅलीचे नेतृत्व करताना शक्तीपीठ संघर्ष समितीचे BG पाटील यांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला। ते म्हणाले, जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द होत नाही तोपर्यंत आमची एकी तुटणार नाही। प्रशासनाला हा प्रकल्प रद्द करण्यास भाग पाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। लवकरच यापेक्षा मोठे जनांदोलन छेडले जाईल। यावेळी कॉम्रेड धनाजी गुरव यांनी मार्गदर्शनाचे सूत उवाच करताना सांगितले की सध्या शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे, मात्र प्रशासनाने शेतकऱ्यांच्या भावनांची दखल घेऊन तातडीने हा महामार्ग रद्द करण्याचा निर्णय घ्यावा। या भव्य रॅलीची सांगता आयतोडे खुर्द येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात झाली। यावेळी आयोजित सभेत उपस्थित सर्व सरपंचांनी आणि शेतकऱ्यांनी कोणतीही परिस्थितीत जमीन देणार नाही याचा सामूहिक ठराव केला। गावागावात आता शक्तीपीठ संघर्ष समित्या स्थापन झाल्या असून हा लढा आता प्रत्येक घराघरात पोहोचला असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले। या आंदोलनात कामेरीचे सरपंच रणजित पाटील, इटकरचे सरपंच संपत कांबळे, आयतोडे खुर्दचे सरपंच संभाजी पाटील, माजी सरपंच डॉक्टर जोशना पाटील, माजी सरपंच महेंद्र पाटील, विश्वसेवाचे उत्तम पाटील, ॲडव्होकेट विजय पाटील यांच्यासह बाधित गावातील हजारो शेतकरी, तरुण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रयतेचं, जनतेचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांची काळजी कशी घ्यावी, शेतीची, पर्यावरणाची काळजी कशी घ्यावी हे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आहे। आत्ताचे राज्यकर्ते आणि बरेचसे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या नावावर दुकानं चालवणारे हे शेतकऱ्यांच्या विरोधातले आहेत, हे स्पष्ट झालेलं आहे। अशा वेळेला आम्हाला आमचा शेतीचा आणि पर्यावरणाचा विचार करताना शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे या आंदोलनाचा भाग म्हणून आम्ही छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करून सगळ्या शेतकऱ्यांना जागं करण्यासाठी म्हणून ही रॅली काढलेली आहे। आणि आम्हाला विश्वास आहे की ही संभाजी महाराजांची प्रेरणा आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना जागं करेल आणि राज्यकर्त्यांना सद्बुद्धी देईल। नाही तर राज्यकर्त्यांच्या सोबत काय व्यवहार करावा हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आहे।